आम्ही निघलो आणि समोर आल्यानंतर जी गावं आपल्याला लागतात तर त्या गावामध्ये छोटे छोटे लेकरं जे असतात ते आपल्याला नर्मदे हर असं म्हणतात. आणि नर्मदे हर म्हणता म्हणता त्यांच्यासोबत आपली सुद्धा नामस्मरण होतं मैयाचं. आणि आज उपवास पण आहे आणि असं म्हणतात की आज गीता एकादशी, मोक्षदा एकादशी. तर आज एकादशी असल्या कारणानं जेवायला तर जमणार नाही, अन्न खायला जमणार नाही. त्यामुळे आम्ही इथून ऊस घेतला आणि ते मैया देखील म्हणे आज उपवास आहे तर चहा घ्या. तर आम्ही चहा घेत नाही, तर उपवास घ्या म्हटल्यानंतर आम्ही हा ऊस तिथून घेतला. उपवास आहे असल्या कारणानं आम्ही ऊस घेतला आणि ही काका आमची मदत करते ऊस कापायला. अच्छा इससे थोड़ा पोत सकता हूँ, पोत लो ना, देते हैं इसलिए। आपका नाम क्या है बाबा जी? मेरा हाँ, महादेव। महादेव. अरे वाह. खेड़े खेड़े गाँव का नाम क्या है? सुलगांव। सुलगांव. अच्छा, लाओ मैं बोल देता हूँ। नहीं व्हिडिओ निकाल रही हूँ. धन्यवाद. नर्मदे हर. नर्मदे। मंडलेश्वरून निघाल्यानंतर आम्ही भरपूर दूर आलोय. 17-18 किलोमीटर दूर आलो असेल आम्ही. तर चलता चलता भूक लागली, पण आज उपास आहे, मोक्षदा एकादशी आहे. तर या काकांनी आम्हाला पपई आणून दिली. आणि आता समोर आश्रम किती लांब आहे किती नाही हे तर आम्हाला काही माहिती नाही. तिघांना उपास आहे, पण आईने निर्जला एकादशी केलेली आहे आणि आम्ही थोडंसं काहीतरी खाऊन घेतो आता, कारण की आज मोक्षदा एकादशी आहे. तर सकाळपासून काही खाल्लेलं नाही. तर आता त्यांनी आपल्याला या ठिकाणी पपई आणून दिली आणि ती पपई खायची आणि समोर जायचं आहे. पथराळ नंतर जसं की तुम्हाला माहीतच आहे की आपण थोडंसं काकाने दिलं होतं तर फराळ केलं आणि त्यानंतर आपण समोर आल्यानंतर आपल्याला ही कुटी लागते. आपण या रस्त्याने येत असतो आणि इथनं आल्यानंतर आपल्याला ही कुटी लागते. नर्मदा परिक्रमा सेवा समिती चिराखान, या गावाचं नाव आहे चिराखान. तर या ठिकाणी हे आहे आणि पथरड से इथे तुम्हाला दिसते की 3 किलोमीटर दूरी पर.